हॅलो नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासोबत अतिशय उपयुक्त आणि युनिक हॅक शेअर करणार आहे, जी मला गॅरंटी आहे की तुम्हाला रोजच्या जीवनात 100% उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, बरेचदा आपल्याकडे केसांना अप्लाय करण्यासाठी अशा प्रकारचे छोटे छोटे रबर बँड असतात। अगदी 20 रुपयाला पॅकेट मिळतं आणि बघू शकता किती सारे रबर बँड आहे, वेगवेगळ्या कलरचे देखील। तर बरेचदा आपण काय करतो, हे छोटे छोटे रबर बँड डायरेक्टली आपल्या केसांना अप्लाय करतो। तर तेच सिंपल रबर बँड पोनीला अप्लाय करून बोर झालं होतं, तर मी यापासून क्यूटचे छोटे छोटे रबर बँड तयार केले आहे। बनवायला अगदी सोपे आहे, कोणीही बनवू शकतं। तर यासाठी आपल्याला सेम कलरचे 3 रबर बँड घ्यायचे आहे आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 2 रबर बँड सुई धाग्याच्या हेल्पनी असे शिवून घ्यायचे आहे आणि धाग्याच्या हेल्पनी व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे। माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओत चांगल्या प्रकारे समजू शकता। त्यानंतर आपल्याला एक छोटासा मोती घ्यायचा आहे, तो देखील त्या धाग्यामधून ओवायचा आहे आणि या रबर बँड मध्ये असा फसवून घ्यायचा आहे। यानंतर जो उरलेला रबर बँड आहे तो देखील सुई धाग्याच्या हेल्पनी आपल्याला खालच्या साईडला शिवून घ्यायचा आहे व त्यानंतर बघू शकता अगदी 2 मिनिटाच्या आत आपला हा क्यूटसा रबर बँड रेडी आहे। तर अशा प्रकारचे 2 रबर बँड मी 2 पोनीसाठी रेडी केलेले आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरचे देखील रेडी केलेले आहे। याला पाहून कोणी म्हणू शकणार की हे रबर बँड आपण घरच्या घरी बनवलेले आहे, दिसायलाही अगदी क्यूट आहे व बनवायलाही अगदी इझी आहे। बरेचदा आपण साडीवर किंवा कुठेही लग्न सराईसाठी बाहेर जायचं असेल तर अशा प्रकारचा जुळा घालतो, मग त्या जुळ्याला डेकोरेट करायसाठी वेगवेगळ्या ॲक्सेसरीज वापरतो किंवा गजरा उपयोगात आणतो। तर आज मी तुमच्यासोबत जुळ्याला डेकोरेट करायची अगदी सोपी ट्रिक शेअर करणार आहे। बरेच जणांना गजरा बुनता येत नाही, तर आज मी तुम्हाला शेवंतीचा गजरा दाखवणार आहे, कारण हिवाळ्याचा सीझन असल्यामुळे शेवंतीची फुले घरी लागली होती। तर इथे तुम्ही कोणतीही फुले यूज करू शकता। त्यासाठी तुम्हाला एक मोठा ब्रॉड रबर बँड घ्यायचा आहे आणि सुई धाग्याच्या हेल्पनी ही फुले त्या रबर बँडच्या गोलाकार अशी शिवून घ्यायची आहे। बघू शकता किती इझिली आपला गजरा रेडी झालेला आहे। हा गजरा दिसायलाही सुंदर आहे, या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही केसांना लावाल तेव्हा लावायलाही अगदी सोपा आहे। बरेचदा आपण काय करतो, मार्केटमधला गजरा वापरतो तेव्हा त्याला व्यवस्थित पिनअप करावं लागतं, नाहीतर तो साईडनी सुटतो। तर या गजऱ्याला तुम्ही कितीही जरी हलवलं तरी देखील यातले एकही फूल निघणार नाही आणि दिसायलाही सुंदर दिसतो। जर या ठिकाणी मोठी शेवंतीची फुले असती तर आणखी दिसायला हा गजरा सुंदर दिसला असता। या व्यतिरिक्त इथे शेवंतीच्या फुलाच्या जागी तुम्ही गुलाबाची फुले लावली तर आणखीच दिसायला सुंदर दिसेल। तर आय होप मैत्रिणींनो, हा गजरा हॅक तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल। यानंतरचा नेक्स्ट हॅक हा देखील खूप युजफुल आहे। तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता हा जो ब्लाउज आहे त्याचा जो मागचा गळा आहे खूप जास्त डीप आहे, त्याचबरोबर त्याला एक नॉट बांधलेली आहे, त्यामुळे त्या गळ्याचा जो डीप पोर्शन आहे तो थोडासा कमी झालेला आहे। यानंतर इथे बघू शकता माझ्याकडे हा एक येलो कलरचा ब्लाउज आहे आणि याचा मागचा गळा देखील डीप आहे। तर यावर एक मी छोटीशी ट्रिक अप्लाय केलेली आहे, एक हॅक अप्लाय केला आहे। अतिशय उपयुक्त हॅक मला वाटला, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल, जिथे आपण ब्लाउजचे धागे अटॅच करतो त्या ठिकाणी दोन्ही साईडला मी 2 हुक्स लावलेले आहे आणि या हुक्सच्या हेल्पनी मी अशा वेगवेगळ्या लेस या ब्लाउजला अप्लाय करत असते। तर बघू शकता लेस अप्लाय करताच ब्लाउजला एक डिझायनर लुक देखील प्रोव्हाइड झाला, त्याचबरोबर डीप पोर्शन देखील कमी झालेला आहे आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ती लेस तुम्ही अगदी इझिली रिमूव्ह देखील करू शकता। तर पहिली लेस जी मी अप्लाय केली होती ती दिसायला अगदी सिंपल होती। जर तुम्हाला वाटत असेल सुंदरशी डिझायनर लेस अप्लाय करावी तर अशा प्रकारे तुम्ही लटकनवाली लेस देखील इझिली या ब्लाउजला अटॅच करू शकता आणि जर ब्लाउज शोल्डरवरून जर उतरत असेल ना, त्यानुसार ही लेस तुम्ही या ब्लाउजचे हुक समोर सरकवून टाईट देखील करू शकता। तर पाहू शकता किती इझिली आपण या ब्लाउजला डिझायनर लुक प्रोव्हाइड केलेला आहे। ब्लाउज दिसायलाही सुंदर दिसतो आणि या व्यतिरिक्त तो शोल्डरवरून उतरणार देखील नाही, त्याचबरोबर त्याचा डीप पोर्शन देखील कमी झालेला आहे। तुम्ही वाटेल तर खालच्या साईडला देखील याच हॅकनी लेस अप्लाय करू शकता। मी तुम्हाला घालून दाखवते, पाहू शकता दिसायलाही किती सुंदर दिसत आहे। वाटेल तर तुम्ही इथे 2 लेस देखील अप्लाय करू शकता। मैत्रिणींनो, हिवाळ्यात आपण थंडीपासून प्रोटेक्शन करण्यासाठी शॉल ओढतो, नाहीतर मग स्वेटर घालतो। बट जेव्हा आपण एखाद्या लग्नाला वगैरे जातो, साडी वगैरे घालतो, तर जनरली साडीवर आपण अशा प्रकारे एका शोल्डरवर शॉल घेतो, कारण स्वेटर घातलं तर पूर्ण साडीचा लुकच चेंज होतो।
तर मैत्रिणींनो, बरेचदा जेव्हा आपण साडीवर अशा प्रकारे शॉल ओढतो तर आपल्याला शॉलला वारंवार सेट करावं लागतं, कारण ती वारंवार खाली घसरते. त्याचबरोबर साडी देखील सांभाळायची असते. या व्यतिरिक्त तुम्ही बऱ्याच जणांना बघितलं असेल की दोन्ही शोल्डरवरून ते शॉल ओढतात, मग त्या शॉलला वारंवार सेट करावं लागतं कारण ती खाली घसरत असते. तर यासाठीच मी तुमच्यासोबत शॉलचा खूप सुंदर उपयोग शेअर करणार आहे. साडीवर दिसायलाही छान दिसेल. या व्यतिरिक्त ही ट्रिक अप्लाय करताना तुम्हाला शॉलला कापायची गरज नाही आणि जेव्हा तुम्हाला शॉलला नॉर्मल करायचे असेल तेव्हा तुम्ही त्याला नॉर्मल देखील करू शकता. तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम शॉलला उलटा करून फोल्ड करायचा आहे. माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकता. त्यानंतर या शॉलला एखाद्या प्लेन सरफेसवर ठेवायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काही मेजरमेंट घ्यायचं आहे. तर पहिलं मेजरमेंट मी 12 सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि ते मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे मार्किंगसाठी मी एक सेफ्टी पिन त्या जागेवर अटॅच केलेली आहे. त्यानंतर दुसरा माप आपल्याला 10 सेंटीमीटर घ्यायचा आहे. हे मेजरमेंट मी माझ्या गळ्यानुसार घेतलेलं आहे. तुम्हाला जसं घ्यायचं असेल तसं तुम्ही याला छोटं किंवा मोठं करू शकता. या ठिकाणी मी एक सेफ्टी पिन अटॅच केलेली आहे आणि जो सेफ्टी पिन वाला मधला एरिया आहे तो आपल्याला सुई धाग्याच्या हेल्पनी शिवून घ्यायचा आहे. तर इथे मी सुई धाग्याच्या हेल्पनी कच्ची शिलाई केलेली आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला शॉल जशीच्या तशी हवी असेल तेव्हा तुम्ही इझिली शिलाई काढू देखील शकता. शिलाई झाली की आपल्याला सेफ्टी पिन काढून घ्यायची आहे आणि या शॉलला सरळ करून घ्यायचा आहे. व त्यानंतर बघू शकता शॉल पासून आपला एक सुंदरसा आयटम रेडी झालेला आहे. याला कसं घालायचं दाखवते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला एकत्र करायचं आहे आणि गळ्यातून घालायचं आहे. खालच्या भागाला तुम्ही वाटेल तर सुंदरसे डेकोरेटिव्ह बटन्स देखील अटॅच करू शकता. पण माझ्याकडे काही डेकोरेटिव्ह बटन्स वगैरे नव्हती, पण आपल्या लेडीजकडे सुंदर सुंदर साडी पिन तर असतात. तर मी इथे साडी पिन लावलेली आहे. बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे. आता या शॉलला तुम्ही कसंही वागवलं तरी देखील ही शॉल शोल्डरवरून उतरणार नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला थंडी देखील वाटणार नाही. यानंतरचा नेक्स्ट हॅक हा देखील खूप युजफुल आहे. आज मी तुम्हाला चेन पासून DIY ब्रेसलेट तयार करण्याची अगदी सोपी ट्रिक शेअर करणार आहे. तर बरेचदा आपल्याला एखाद्या कपड्यावर जर ब्रेसलेट घालायचं असेल आणि आपल्याकडे ब्रेसलेट नसेल बट आपल्याकडे एखादी चेन असेल किंवा सोन्याची चेन असेल ना, त्यापासून हा ब्रेसलेट खूप सुंदर दिसतो. तर इथे मी एक चेन घेतलेली आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला चेन एकमेकांमध्ये शिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचं हुक ओपन करून यानुसार ब्रेसलेटला पॅक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदरसा एक ब्रेसलेट रेडी झालेला आहे. सोन्याच्या चेनचा हा ब्रेसलेट आणखी सुंदर दिसतो, बट आत्ता माझ्याकडे सोन्याची चेन नव्हती त्यामुळे मी या आर्टिफिशियल चेनने तुम्हाला हे ब्रेसलेट बनवून दाखवलेलं आहे आणि माझ्या मुलीच्या हातावर बनवून दाखवलेलं आहे, कारण माझ्या हातावर बनवणं मला पॉसिबल नव्हतं. तर पाहू शकता दिसायला किती सुंदर वाटत आहे. वाटतच नाही आहे की आपण हा चेनपासून बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता मी एक टॉप घातलेला आहे आणि त्याचा गळा पाहू शकता किती डीप आहे. बरेचदा आपण ड्रेस वगैरे घेतो आणि त्याचे गळे डीप असले की मग आतली जी ब्रेस लाईन असते ती पूर्ण दिसते. तर हा टॉप मी ऑनलाईन बोलवला होता आणि बरेचदा हा टॉप घातला की या आत मला स्पेकटी घालावी लागायची. तर त्यामुळे त्या टॉपचा जो लुक होता तो पूर्ण चेंज व्हायचा. तर बरेचदा काही ड्रेस असतात ज्याच्या आत आपण स्पेकटी देखील घालू शकत नाही. मैत्रिणींनो, इथे मी एक हॅक ट्राय केला आहे ज्यामुळे याचा जो डीप असलेला गळा आहे ना तो एकदम शॉर्ट होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल. तर इथे आपल्याला लागणार आहे बॉबी पिन मीन्स हेअर पिन. प्रत्येक लेडीजकडे असतेच, तुम्हाला कुठे घ्यायला वगैरे जावं लागणार नाही. तर इथे जो गळा आहे तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करून पकडायचा आहे आणि बॉबी पिन आतल्या भागाला अशी फसवायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता जो डीप असलेला गळा आहे तो एकदम शॉर्ट झालेला आहे. इथे वाटतही नाही आहे की आपण बॉबी पिन अटॅच केलेली आहे आणि गळ्याला एक सुंदरसा लुक प्रोव्हाइड झालेला आहे, एक सुंदरशी डिझाईन प्रोव्हाइड झालेली आहे. आता तुम्ही कितीही जरी वाकला ना तरी देखील तुमची ब्रेसलाईन दिसणार नाही किंवा आत कोणती स्पेकटी देखील घालायची गरज पडणार नाही. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही हॅक्स कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.